हे दादा आवाज वाढ, ताई आवाज वाढ, आता आलंय धुळ्याचं इलेक्शन. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. ताई माया का विचार केला का पक्का, चांगल्या उमेदवारावरतीच मारा शिक्का. हे आलिया धुळ्यात मनपा निवडणूक, उगवले उमेदवार आज हे दारात. हे आलिया धुळ्यात मनपा इलेक्शन, दारोदारी जाऊन मागता हे मतदान. मतदान दारी म्हणतो उमेदवार, हे करू ते करू, निवडून गेला की मग खिसा भरू खिसा भरू. मग असा उमेदवार निवडायचा का, मग कसा, जो आपल्या शहराची आपल्या वार्डाची प्रगती करेल. हे आवाज वाढ कशासाठी, विकासासाठी आणि प्रगतीसाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे रस्ते गटारी किती विकास काम झाली, रोज नळाला तुमच्या येत का हो पाणी. गरजा पूर्ण करेल तुमच्या त्यालाच मतदान करा, त्यालाच मतदान करा दादा, त्यालाच वोटिंग करा. हे आवाज वाढ कशासाठी, चांगल्या रस्त्यांसाठी, स्वच्छ पाण्यासाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. अमूल्य मतांची किंमत तुम्ही घेऊ नका, मी महाराष्ट्र चॅनलची विनंती ही ऐका. चांगले इमानदार उमेदवार निवडून आणा, उमेदवार निवडून आणा. हे आवाज वाढ कशासाठी, स्वच्छ शहरासाठी, जनतेच्या विकासासाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. धुळे महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने मी महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ आहे या कार्यक्रमातून आपण धुळे शहरातील नागरिकांच्या, व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया घेतो आपण. आणि नक्की या विभागात काय झालं पाहिजे, कुठल्या सोयी सुविधा असल्या पाहिजेत आणि या विभागामध्ये काय कमतरता आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेत आहोत आणि त्याची आपण चर्चा करतो. दादा साहेब नमस्कार. आपल्यासोबत आहेत इथं एक बाली मीट जंक्शन नावाचं एक मोठं सेंटर सुरू झालं आहे. मटन आणि आपलं चिकन आणि मटनचं जे आहे ते सुरू झालं आहे, त्याचे ते संचालक आहेत. काय आपण सांगाल, या एरियामध्ये अनेक लोक बिझनेस करायला घाबरतात आणि तुम्ही खूप मोठं एक मटन शॉप, चिकन शॉप आपण चालू केलं आहे. काय सांगा, आपण काय विचार होता. मला असं वाटलं की एरियाच्या बाबतीत विचार करता की ह्या एरियाबद्दल बऱ्याचशा काही अफवा आहेत आज पण पूर्ण धुळ्यात, की इकडे काही प्रॉब्लेम्स असतात लोकांमुळे वगैरे, किंवा मग इतरही काही गोष्टी आहेत की डेव्हलपमेंटची सुविधा, डेव्हलपमेंट नाही आहे, किंवा पाण्याची कमतरता आहे, किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या अनुषंगाने मग मी विचार केला होता की आपण काहीतरी नवीन करूयात, जेणेकरून एरियाचा पण विकास होईल, सोबत लोक पण सुधारतील आणि त्यात सुशिक्षितपणाचा जो अभाव आहे तोही दूर होईल आणि काही ना काहीतरी नवीन एक गोष्ट करता येईल. त्या अनुषंगाने आपण या एरियात काहीतरी कुठला व्यवसाय आपण चालू केला, काय त्या व्यवसायाचं नाव आहे तुमचं आणि काय करताय तुम्ही, काय या धुळेकरांना तुम्ही सेवा देताय. मी बघायला गेलं तर एक अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये पाऊल उचललेलं आहे की मटन आणि चिकनचा जो पारंपरिक व्यवसाय आहे त्यात नवीन काय करता येईल या अनुषंगाने विचार करून मग आम्ही मटन आणि चिकनचा नवीन एक ब्रँड बनवला आहे, जो की आपल्याला जे काही मार्केटमधून आजकाल मटन चिकन आपण विकत घेतो
ते प्रचंड अस्वच्छता असते, त्यात अजून गुणवत्तेची हमी नसते आपल्याला. बरोबर. आणि आपण त्या अनुषंगाने नवीन काहीतरी करण्यासाठी की आपण गॅरंटीड कोणाकडे तरी जाऊ शकतो मटन चिकन घ्यायला. त्या अनुषंगाने स्वच्छ नंतर गॅरंटीचे चिकन आणि मटनसाठी आपण एक ब्रँड लॉन्च केलेला आहे, जे की आपण चिकन मटन शॉप म्हणू शकतो. आणि जिथे आपण महिलांना सुद्धा अनुकूल वातावरण असं निर्माण केलं की जेणेकरून आपल्याकडे महिला कर्मचारी आहेत की आता परंपरेने बघता की आज आपल्या घरच्या महिला मटन व चिकन घ्यायला जाऊ शकत नाही, बरोबर, पण ते आपल्या इथे येऊन घेऊ शकतात. नेहमीच माणसांनी जावं असं काही नाही, आपण सगळ्या क्षेत्रात महिला पुढे असं म्हणतो. पण मग काही गोष्टी अशात आहेत अजून आजही जिथे महिला नाही जाऊ शकत, मग ते थोडंसं एक हेजिटेशन संकोचपणा असतो महिलांना. बरोबर. त्यातल्या त्यात आता स्वच्छ वातावरण आहे इथे, कोणत्याही प्रकारची धूळ माशी असं काहीच नाही. तर मटन चिकन जे काही आहे ते स्वच्छ आरो फिल्टर पाण्याने धुवून दिलं जातं, जेणेकरून घरी जाऊन जेव्हा महिला ते बनवायला घेते किंवा मग त्याचं काही पाककृती करते तर त्यातही तिला एक फ्रेशनेस जाणवतो की बाबा नाही आता मला काम कमी पडेल असं. बरोबर. तिसरी गोष्ट महत्वाची असं की आपल्याकडे FSSAIचं लायसन्स आहे, स्लॉटरिंगचं लायसन्स आहे आपल्याकडे. सगळं काही कायद्यात राहून आपण प्रत्येक गोष्टी करतो. नंतर एन्व्हायरमेंट कंट्रोल बोर्ड झाला, नंतर पोल्युशन कंट्रोल बोर्ड झालं, या सगळ्यांच्या मानकांनुसार आपण काम करत असतो. नंतर पॅकेजिंगच्या बाबतीत आपण एक पर्यावरण पूरक पॅकेजिंग देण्याचा प्रयत्न केला आहे की आजकाल पृथ्वीवर प्लास्टिकचं प्रमाण एवढं वाढलंय जे की संपणार नाही कधी, आणि त्याचा गैरवापर पण होत असतो आणि ज्याच्याने पर्यावरणाचं नुकसान होतं. त्याच्यामुळे मग आपण पॅकेजिंग करताना चिकन मटन हे स्टार्चच्या बॅगमध्ये पॅक करतो, जे की 100% बायोडिग्रेडेबल आहे. तिचं कोणत्याही प्रकारचं प्रदूषण असा प्रकार काही होत नाही. ती बॅग फेकून जरी दिली ती 2 दिवसात तिचं डिकॉम्पोज क्लिअर असते. अशा काही सुविधा आहेत आपल्या इथे. नंतर सगळं धूळमुक्त माशीमुक्त वातावरण आपण तयार केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स हे लेनिन चौक आणि पाशीपोल या 2 वळणांवर आहे. तिथे पण सगळ्या गोष्टी मग आतमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि शाकंभरी हॉस्पिटल समोर एक्झॅक्टली बालिंग जंक्शन आहे. आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या चौकामध्ये आपण उभे आहोत. आपण पाहतो की इथून जो काही रस्ता आहे तो रस्ता आपल्याला इथून दिसतोय. आणि हा जो काही म्हणजे जर बघितला आपण हा एरिया, तर हा एरिया खऱ्या अर्थाने हार्ट ऑफ सिटी असा हा एरिया आहे. कारण की इथून जवळच रेल्वे स्टेशन देखील आहे, अगदी हाकेच्या अंतरावरती आपलं बस स्टँड देखील आहे धुळ्याचं. आणि कोर्ट हाकेच्या अंतरावरती नवीन कोर्टाची बिल्डिंग 7 मजली बिल्डिंग इथं आता याच्या मागच्या साईडलाच मोठं बांधकाम सुरू आहे. आणि अशा प्रकारचा एक हार्ट ऑफ सिटी हा एरिया आहे. आपण काय सांगाल तर आपण या एरिया झालं म्हणजे काय आपल्याला वाटतं की काय झालं पाहिजे. आणि आता हे एवढं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, आपण पाहतो की प्रचंड दुरवस्था आहे. मध्ये आपण तिकडे सगळं शूट आपण दाखवणार आहोत. ते काय वाटतं आपल्याला की काय झालं पाहिजे एरियामध्ये. या सर्व गोष्टी ज्या आता तुम्ही ऐकल्यात की या एरियात नेमकं हा एरिया कसा आहे, कुठे आहे आणि कशा प्रकारे रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड आणि अजून काही गोष्टी इतक्या जवळ असताना देखील या एरियाचा जो एक विकास व्हायला पाहिजे किंवा अण्णाभाऊ साठेंच्या लिखाणातून आपण पाहतो आहोत की स्वच्छतेला खूप महत्त्व दिलं गेलं आणि त्यांचा पुतळा नियोजित जागेवर या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे माझ्या मते स्वच्छतेचा पूर्ण बोजवारा वर्षभर असतो. पावसाळ्याच्या दिवसात तर अत्यंत वाईट अशी परिस्थिती या एरियाची असते. दलित वस्ती म्हणून असं नेहमी त्या ठिकाणी सांगितलं जातं आणि दलित वस्तीतून होणारी कामे मात्र होत नाहीत. ही जास्त मोठी खंत आहे. या ठिकाणी जवळजवळ 80% घरं ही पडक्या परिस्थितीत आहेत, पत्र्याची आहेत. त्यांचं जे लेव्हल आहे तर ती आपल्या रस्त्याच्या लेव्हलपेक्षा खाली आल्यामुळे पावसाचं पाणी सरळ त्यांच्या पुढच्या दरवाजातून मागच्या दरवाजापर्यंत वाहतं. काही घरं पडून जातात. त्यामुळे अनेकदा या गोष्टीवर किंवा या समस्यांवर वाचा फोडल्यानंतर देखील फारसा व्यवस्थापन असेल किंवा महानगरपालिका व्यवस्थापन असेल याकडे लक्ष देत नाही. हीच खंत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती आहे. राजकारणी लोकांनाही माहिती आहे की दाटीवाटीची वस्ती असल्यामुळे मतदार जो आहे तो मतदार थोड्याशा वस्तीमध्ये जास्त मतदार आहे. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करताना किंवा त्यांच्याशी संवाद साधताना खूप सोपं जातं. असं असताना देखील जी घाण आहे ती घाण या वस्तीत आपल्याला दिसते. कुठेही घाणीचं कुठलंही व्यवस्थापन नाही. जी घाण गटारीमधून काढलेली असते ती पण 5-5 दिवस पडते आणि ती घाण परत पसरते. या बाबतीत कोणालाही काहीही घेणं देणं नाही असं वाटतं. आणि हीच खंत आहे की म्हणजे दलित वस्ती हे गरीब माणसं आहे म्हणून त्यांनी अशा घाणीतच राहावं का असा प्रश्न मात्र नेहमी पडतो या ठिकाणी. त्याचबरोबर बऱ्याच वेळा
रस्ते जे आहेत एक समोरच त्या ॲडव्होकेट मुकुंदेंच्या समोर 1 वर्षापासूनची पाईपलाईन बंद आहे. त्या पाईपलाईनच्या विषयी वारंवार आम्ही अर्जफाटे करून देखील महानगरपालिका का लक्ष देत नाही असा एक प्रश्न आहे. त्या ठिकाणी असलेली ती लाईन 2-3 वेळा लीक झाली. एक वेळा पूर्ण ट्रक त्या खाली चालली गेली आणि 8-10 दिवस तिथे ट्रॅफिक बंद होता. अशी परिस्थिती. बरं, रस्ता खूप मोठा आहे आणि अशा रस्त्याच्या ठिकाणी की खूप जास्त ट्रॅफिक असताना देखील हा जो प्रकार होतोय हा घृणास्पद आहे. 10 वेळा 15 वेळा जरी कंप्लेंट केल्या तरी सुद्धा का लक्ष देत नाही असा एक मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर या दलित वस्तीच्या सर्व गटारी आहेत तर ह्या गटारीत कधीच काढल्या जात नाही. जे स्वच्छता कर्मचारी देखील आहेत ते येऊन फक्त त्यांना पाहिजे असेल तेवढी घाण ती बाहेर टाकतात. तीच घाण परत पसरते, तीच घाण मध्ये टाकली जाते. हा सर्व भाग आहे. मी हे मान्य करतो की या ठिकाणी असलेल्या या वस्तीत सुशिक्षित माणसं आता भरपूर आहेत. त्यांच्या परीने ते स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशिक्षित माणसं कुठे कचरा फेकून देत असतील हेही मी मान्य करतो, परंतु ही जबाबदारी कोणाची नेमकी हे मात्र निश्चित होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की वारंवार सांगून देखील गटारींचं पाणी ज्या गटारीने किंवा पुढे ड्रेनेजद्वारा जायला पाहिजे ते तिथपर्यंत जात नाही. यांच्या घरात तेच गटारीचं पाणी रिटर्न घरांमध्ये आलेलं दिसतं. असं असून देखील याविषयी कोणीही म्हणजे त्याला म्हणूया आपण काही सोल्युशन आहे किंवा त्यावर काही पर्याय शोधता येईल असा कधीच प्रयत्न झालेला नाही. बरोबर. मॅडम, आपण पण या भागात आहात, या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आपलं देखील शॉप आहे. काय आपल्याला उड्या वाटतात, काय आपण करताय व्यवसाय तो पण सांगा. आणि नक्की काय अपेक्षा आहेत तुमच्या महानगरपालिकेकडून किंवा निवडून येणाऱ्या उमेदवारांकडून? नमस्कार, मी अनिता गोविंदवा. या अण्णाभाऊ लोकशाहीर कॉम्प्लेक्समध्ये 25 महिन्यांपेक्षाही जास्त झालेत मी शिवभोजन चालवते. आणि ह्या कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला जवळजवळ 50पेक्षाही जास्त दवाखाने आहेत. जवळच एस टी स्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे. खेडेपाड्यातून इथं अनेक लोक येतात, महिलाही येतात. इथे वॉशरूमची व्यवस्था नाही. 100च्या आसपास इथं कॉम्प्लेक्समध्ये शॉप आहे, पण त्यांनाही काही सोय नाही. तर येणाऱ्या नगरसेवकाकडनं किंवा नगरपालिकेकडनं माझी अशी अपेक्षा आहे की महिलांसाठी आणि पुरुषांसाठी त्यांनी वॉशरूमची व्यवस्था करावी. नाही, अनेक वेळा असं असतं की महानगरपालिकेला मागणी झाली, वॉशरूम करून दिले, आपलं काम उरकलं, त्याची स्वच्छता होत नाही. त्याचं नंतर कालांतराने काय होतं मग ते सगळं आपण नागरिकच बघत असतो आपण ते सगळं. आणि मग तिथे जायची पण आपली इच्छा होत नाही. अशी त्याची अवस्था होऊन जाते. काय आपण सांगाल, आपण देखील या एरियामध्ये आहात, काय वाटतं की काय झालं पाहिजे? स्वच्छतेचा अभाव जास्त आहे या एरियामध्ये. तर स्वच्छतेकडे जोर दिला पाहिजे नगरपालिकेने. आणि आठवड्यातून 3 दिवस तरी वर्करांना इथं पाठवलं पाहिजे काम करण्यासाठी. एक महिला म्हणून आपल्याला काय अडचणीत आहे किंवा काय झालं पाहिजे, काय आणखीन सांगाल आपण? या एरिया अशिक्षित लोकांचा आहे, स्लम एरिया असल्या बरोबर. कारणाने त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने उत्तेजित केलं पाहिजे नगरपालिकेने. हा पहिला उद्देश आहे आमचा. बरोबर. आणि स्वच्छतेकडे जर आता इकडच्या बाजूच्याच कॉम्प्लेक्समध्ये पाहिलं तर अत्यंत घाण आहे. बरोबर. नगरपालिकेने त्यांना त्या गोष्टींची सवय लावून दिली पाहिजे किंवा त्या एरियामध्ये त्यांच्या काहीतरी शौचालय म्हणा काही म्हणा ते व्यवस्थित बांधून दिलं पाहिजे. इकडे स्लम एरिया आहे, जसं मनोटी सरपंच बोलू की स्लम एरिया आहे, अशिक्षित एरिया देखील असेल, पण निदान महानगरपालिकेची काय जबाबदारी आहे की शौचालय बांधणे, स्वच्छता करणे, ती जबाबदारी महानगरपालिका अजिबात पार पाडत नाही. आणि वर्षानुवर्ष मागणी करत असताना देखील त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग ही अवस्था होते. दादासाहेब, आपलं देखील शुभम मोटर्स नावाचं आपलं इकडे एक मोठं शोरूम आपण चालू केलं आहे. हा एरिया बघता आपण मित्र आहोत. अनेक लोकांनी आपल्याला सांगितलं की या एरियात कशाला चालू करता, या एरियात काय चालणार आहे, पण तरी देखील आपण सगळ्यांचं ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे असं आपण केलं. काय उद्देश होता आपला या एरियामध्ये येण्याचा? आणि जसं आपण म्हणतोय की महानगर म्हणजे इथून अगदी आपलं शिवतीर्थ जवळ असेल हाकेच्या अंतरावरती, तसं मॅडम म्हणलं की किमान 30-40 हॉस्पिटल इथं आहेत. आता इथं नंतर 100च्या आसपास दुकानं आहेत. तहसील कार्यालय इकडे येते. मागे कोर्टाची इमारतीचं मोठ्या प्रमाणात बांधकाम चाललंय. आणि मिल परिसर हा जो काही एरिया फार मोठी वस्ती असलेला एरिया आहे. माझ्या माहितीप्रमाणे किमान लाखाची वस्ती तिथे असेल मिल परिसरामध्ये. त्यामुळे मी जसं म्हणलं की हार्ट ऑफ सिटी आहे. आपण काय विचार केला होता इथे शोरूम टाकण्याच्या आधी? बाबासाहेब, नक्कीच मी महाराष्ट्र चॅनलचं आधी स्वागत करतो की धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि डेव्हलपमेंट काय आहे हा आपण मी महाराष्ट्रातर्फे घेतलेला उपक्रम आणि आपण सगळ्या विभागांमधनं प्रतिक्रिया घेत आपण आज आमच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्या नगरात आपण पोहोचलो आहात. तर आबासाहेब, मला खूप लोकांनी सांगितलं की हा एरिया स्लम एरिया आहे
अशिक्षित लोकांचा एरिया आहे. परंतु मला असं वाटलं की जरी अशिक्षित लोकांचा असला आणि स्लम एरिया असला, जरी आज नाही तर उद्या डेव्हलपमेंट होईल ह्या हिशोबाने सगळेच लोक आजपर्यंत ह्या ताईंनी देखील ज्या प्रतिक्रिया दिल्या, या मीटच्या या दादांनी संचालकांनी प्रतिक्रिया दिल्या, त्यांना आजही वाटतं की आज ना उद्या याच्यात काहीतरी बदलाव घडेल. परंतु गेल्या 38-40 वर्षापासून मी या भागात आहे. या भागातनंच मी इथून बस स्टँडची कनेक्टिव्हिटी, जाणारा येणारा रस्ता देखील इथे आहे आणि हाकेच्या अंतरावर कितीतरी ऑफिसेस सांगता येतील अशा ऑफिसेस ह्याच जागेवर आहेत. ताईंनी सांगितलं की ह्या भागामध्ये सगळ्यात मोठे 50च्या वरती हॉस्पिटल्स आहेत आणि बाहेरून येणारा लोकांचा जो ओढवा आहे या हॉस्पिटल्समध्ये जास्तीच्या प्रमाणात येतो. तर यांना कनेक्टिव्हिटी जवळ जरी असली इथे त्यांना सगळंच त्यांना जवळ पडतं. परंतु ज्या सुविधा त्यांना जवळ पडल्या पाहिजेत, ज्या सुविधांसाठी त्यांना खरी तर पहिली सुविधा त्यांची की वॉशरूम असेल, त्यांना जाण्यासाठी जे काही स्वच्छतागृह असतील, ह्या भागामध्ये अजूनपर्यंत ते नाहीत. हे बघून तर शॉकच झालो मी देखील की महिलांना जायचं असेल तर बस स्टँडला जावं लागतं किंवा कोणाला तरी विचारावं लागतं या कुठेतरी कानाकोपऱ्यात महिलांना देखील बसावं लागतं. म्हणजे अशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे आणि ते खूप भयावह आहे. काय होत आहे की नगरपालिका काहीतरी करायचा प्रयत्न करते, लोकप्रतिनिधी देखील काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. एवढं मोठं 60 शॉपिंगचं एवढं मोठं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने दिलेलं हे कॉम्प्लेक्स आणि बनवलेलं होतं काय आहे नेमकं की ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिला जातो त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने तो काम करतो का नाही याच्यावर आजपर्यंत कोणाचाही वचक राहिलेला नाही. आणि तो वचक याच्यासाठी नाही की ते टक्केवारीमध्ये गेलेलं आहे आणि याची बोंब आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये मग ते प्रशासन असेल या लोकप्रतिनिधी असतील ते टक्केवारीत जात असल्यामुळे इथली जी डेव्हलपमेंट आहे ही डेव्हलपमेंट होत नाही. आणि याच्याकडे जर समजा पुढे जाऊन जर काही लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने जर समजा लक्ष दिलं नाही तर आम्ही एवढा मोठा प्रचंड खर्च करून जर एवढे मोठे शॉपिंग उभारले आहेत आणि याच्यात जर लोकांना, येणाऱ्या ग्राहकाला, येणाऱ्या कस्टमरला जर सुविधा मिळत नसतील तर याचं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाहीत. आणि दादांनी सांगितलं की हा दलित वस्तीचा एरिया आहे. मग दलित वस्ती म्हणजे काय? मग तुम्हाला दलित वस्तीमध्ये काय साधा तुम्हाला कर्मचारी पाठवता येत नाही, स्वच्छता देखील नाही आणि उघड्या रस्त्याने जिथून एसपी जातो, मॅजिस्ट्रेट लोक जातात, कोर्टाचे लोक जातात, मोठे मोठे पुढाऱ्यांपासून तर अधिकाऱ्यांपासून सगळे जातात आणि अस्वच्छता पूर्ण घाण पडलेली असते. त्याची देखील लाज, लज्जा, शरम बघणाऱ्याला नाही आणि ज्याच्यावर ती जबाबदारी निश्चित केलेली असेल तो देखील करायला तयार नाही. तर यापुढे तरी यांनी याचे ते गोडवे भरपूर गातात. निवडणुका आले की सगळेच प्रलोभना देतात. उद्या तर ते फडणवीसांचं मी हे पण रात्रीच ऐकलं की उद्या आम्ही एअरप्लेनमध्ये सगळ्या महिलांना आम्ही फुकट देणार आहोत. आमच्या बापाचं काय जातं बोलायला? हे बघा, असं बोलून चालणार नाही. याच्यामुळे तुमची प्रतिमा खूप मोठी झाली नाही बघून तुमची प्रतिमा आणि तुमच्या पक्षाची प्रतिमा याच्यामुळे डागाळत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. नाही, जसं मी आपण म्हणतो की 50 इथं हॉस्पिटल्स आहेत, त्याच्यानंतर खूप मोठं हे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. येणारे जाणारे लोक इथे भरपूर आहेत. मी जसं म्हणलं की 80 हजाराची इथे वस्ती आहे, 1 लाखाच्या आसपास वस्ती असेल. जाणं येण्यानंतर या चौकातून फार मोठा वावर आहे. इथे एखादं ATM सेंटर किंवा एखादी बँक वगैरे असं काय आहे का? कारण की बँकेची गरज पडत असेल. आता आपण व्यवसाय करतो त्याला बँकेची गरज पडते. काय सांगायला पण इथे बँकेची सुविधा नाही जिथं जी असली पाहिजे खरं आवश्यक आहे. या दलित वस्ती अशी जरी या ठिकाणी म्हटलं जातं, परंतु बऱ्याच व्यक्ती आता त्या कुटुंबातून देखील सुशिक्षित झालेल्या आहेत, बऱ्यापैकी आपल्या हुद्द्यावर आहेत. हा जरी प्रश्न असला तरी जवळपास 35 ते 40 हॉस्पिटल्स आहेत. म्हणजे पेशंट हा विचार करतो की बस स्टँडवरनं उतरल्यानंतर त्यांना कोणतं हॉस्पिटल जवळ पडतं आहे. तर त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर फाशी पूल आणि फाशी पूलचा एरिया जो आहे हॉस्पिटलचा, तो एरिया त्यांना जास्त व्यवस्थित वाटतो आणि सोयीचा वाटतो. त्यानुसार जर आपण विचार केला, आत्ताच बैसाने दादांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मनातली जी खदखद आहे ती बोलून दाखवली आणि मला असं वाटतं अत्यंत योग्य अशा शब्दात त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पण आम्ही असं म्हणतो की जर हा रस्ता एवढ्या मोठ्या प्रमाणावर सरळ शिवतीर्थापर्यंत आणि सरळ रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडपर्यंत चालणारा आहे, लाखो वाहनं इथून पास होत आहेत, तर आपल्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा चौक खूप
चांगला सुशोभित नाही, तो चांगल्या पद्धतीने सुविधायुक्त. सुविधा आणि त्याचबरोबर त्याचं व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर या सर्व पेशंट्स जे आहेत, तुम्ही जी घाण पाहतात, आता तुम्ही कव्हरेज घेणार आहात, त्या कव्हरेजमधून ते दिसत आहे, तर ही घाण होऊ नये यासाठी काय प्रयत्न करतोय. जसं आत्ताच बैसानी दादांनी सांगितलं की इथून सर्वच जातात, म्हणजे क्लास वन ऑफिसर असतील, जज असतील, वकील असतील. आणि मगाशी एक महत्वाचा मुद्दा असा की वकिलांनी देखील या ठिकाणी आंदोलन केलं की ही घाण रस्त्यावर जी दिसते, फाशी पूल हा महत्वाचा एरिया किंवा कॉर्नर आलेला आहे सध्या. जवळपास सर्वच ठिकाणाहून जी माणसं येतात त्यांना हा खूप जवळ पडतो. कोणत्याही दृष्टिकोनातून त्यांचं शॉपिंग असेल किंवा काही दुसऱ्या गोष्टी असतील, त्या सर्व या ठिकाणी मिळू शकतात. आणि एवढं असून देखील या स्वच्छतेकडे कोणीही लक्ष देत नाही. जेवढा भाग, जसं आता दादांनी तिथे बैसाणी दादांनी त्यांचं शोरूम्स उभं केलेलं आहे, इकडे हे बाली मटन शॉपिंग सेंटर, ही कल्पना कदाचित मला असं वाटतं की एक नवीन उद्योजक आहे आणि त्याची धडाडी पाहून खरोखर कौतुक करावं असं वाटतं. आणि त्याने तेवढा एरिया त्याचा स्वच्छ आहे असा राहू शकतो का इतर एरिया, किंवा याच कॉम्प्लेक्समध्ये एवढी दुकानं आहेत, या दुकानांचं स्वच्छता करण्याचं काम किंवा जे दुकानं अजून दिली गेली नाही आहेत त्या दुकानांचं नेमकं व्यवस्थापन कोणाकडे कसं आहे आणि कशा पद्धतीने होणार आहे पुढे हे पाहिलं पाहिजे. एवढा मोठा भाग आहे हा, डेव्हलप होणारा भाग आहे, ज्याला आपण म्हणूया की भविष्यात खूप वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी वस्तीकरणही होईल, तरी सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. आता उद्या निवडणुका होणार आहे, या सर्व जे उभे असेल सर्व नगरसेवकांना त्या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. जे निवडून येणार आहेत त्यांनी कदाचित या भागाकडे जर लक्ष दिलं तर 10 वर्ष 15 वर्ष ते निवडून येतील. कारण ही वस्ती जी आहे ही जवळजवळ असल्यामुळे लोकसंख्या जास्त आहे, ही स्कॅटर स्वरूपात नसल्यामुळे तुम्हाला एक गठ्ठा मतदान इथून मिळत असतं, तरी सुद्धा या सर्व गोष्टी होत नाही याची खंत नेहमी असते आणि जाणाऱ्या येणाऱ्या नाही सर्वांनाच असते. जसं आता आपण म्हणलात की बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन जवळ आहे, बाहेर जाऊन जे काही नोकरी करणारे लोक असतात त्याचं अपडाऊन करत नसतं. मग याच एरियामध्ये कुठेतरी ते आपलं घर बघतात, कमी भाड्यामध्ये आपल्याला कुठं राहता येईल आणि आपलं जे काही भाड्याचं जाण्या येण्याचा जो काही श्रम असेल ते वाचतील. आणि म्हणून या जे एरियामध्ये या एरियाचा मोठ्या प्रमाणातील नागरीकरण पण आपण होत आहे आणि लोक जास्त प्रिफर करतात की आपल्याला बस स्टँड जवळ आहे आणि रेल्वे स्टेशन जवळ आहे. काय आपण सांगायला बाबतीमध्ये की नागरिकांची बाहेर गावून येणारे जे काही नागरिक आहेत त्यांची देखील वस्ती वाढायला सुरुवात होईल. बऱ्याच अंशी आता जर तुम्ही पाहिलं की फाशी पूल हा एरिया एवढाच नाहीये, मागच्या बाजूला भरपूर कॉलनीज आहेत, कॉम्प्लेक्स उभे राहिलेत मोठे मोठे, या सर्व गोष्टी आहेत. जर त्या ठिकाणी थोडंसं ऑब्झर्वेशन किंवा पाहणी केली एक जबाबदार व्यक्तीने तर त्यांना दिसेल की खूप मोठ्या प्रमाणावर घरांचं बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे. आणि व्यक्ती काय विचार करतं की हे इतरांपेक्षा या 5-6 गोष्टी ज्या आहेत, बस आहे, बस स्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे आणि त्याचबरोबर सुरत बायपास किंवा इतर हायवे जवळ आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना जवळपास सर्व प्रकारचे हॉस्पिटल्स, दवाखाने या ठिकाणी उपलब्ध आहेत. 30-40 तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली उभारलेली दवाखाने आहेत या ठिकाणी. आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे हा महत्वाचा एक खूपच महत्वाचा भाग येतो. तरी देखील जर स्वच्छता आणि वेगळ्या पद्धतीने प्लॅनिंग असेल, व्यवस्थापन असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलप करण्यासारखा हा एरिया आहे किंवा होण्यासारखा आहे. काय सांगाल की आपण आपली चर्चा झाली आहे की काहीतरी झालं पाहिजे. हे शॉपिंग कॉम्प्लेक्स आर्ट ऑफ सिटी आहे, या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. यामुळे काय सगळं फरक पडणार आणि काय सांगणार आपण? मी तर या दृष्टिकोनातून बघते, मी 10 रुपयात जेवण देते, बरोबर, त्यात 2 पोळ्या, वरण भात, भाजी. म्हणजे येणारे जे खेड्यातनं येणारे जे लोक असतात, महिला म्हणा, पुरुष म्हणा, नागरिक, त्यांचं पोटभर तिथे जेवण होतं. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी असतात पेशंट बरोबर आले आणि जर खरोखर रूम वगैरे तर तुम्ही सांगितलं तसं जर झालं तर त्यांचीही सोय होईल. कारण की एका पेशंटच्या मागे 3-4 जण आहेत, सगळ्यांची सोय काय हॉस्पिटलमध्ये होत नाही. तर तसं केलं किंवा ह्या कॉम्प्लेक्समध्ये जरी गेलं कॉट बेसिसवर वगैरे तर तेही त्यांची सोय होईल आणि आपल्याला काय आणखी झालं पाहिजे, काय वाटतं आपल्याला? फाशी पूल हा चौक अगदी म्हणजे धुळे शहरात नावाजलेला चौक आहे. बरोबर, इंग्रज काळापासून हा प्रचलित आहे. तर या ठिकाणी चौकामध्ये ॲक्सिडेंट हे चारी बाजूने रस्ते एकत्र येत असल्यामुळे रोजचे 4-5 ॲक्सिडेंट घडत असतात. बरोबर, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे.
एकमेकांना धडक देतात. तर त्या दृष्टीने महानगरपालिकेने जे ठेके देतात त्यांच्याकडून स्पीड ब्रेकरची पहिली व्यवस्था इथं केली पाहिजे. बरोबर. चारही रस्त्यांना स्पीड ब्रेकर टाकले पाहिजे. बरोबर. आणि स्टँड समोर आपल्या आहे इथं बाली मीट सेंटरच्या समोर स्टँड बस स्टॉप आहे. बस स्टॉप आहे. हो, हो. जशा काही साक्री, शिरपूर, सुरत जाणाऱ्या गाड्या तिथे तिथे थांबतात. तर त्या प्रवाशांसाठी एक शौचालयाची व्यवस्था त्यांनी इथे केली पाहिजे. बरोबर. पाण्याची व्यवस्था पिण्याची केली पाहिजे. हे आमचं सांगणं आहे. आपण पाहतो आपली चर्चा झाली, काय आपण सांगणार आता अनेक मुद्द्यांना आपण हात घातला, अनेक मुद्द्यांची आपली चर्चा झाली आहे. तरी देखील 5 वर्षानंतर निवडणुका येतात आणि जातात, पण जे काही मूलभूत प्रश्न असतील किंवा पायाभूत सुविधा असतील त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. काय आपण आव्हान करण्याच्या निमित्तानं? माझं या बाबतीत एकच म्हणणं असेल की सरकारने म्हणा, प्रशासनाने म्हणा, सगळ्या गोष्टींना सारखा भाव दिला पाहिजे. की एरिया बघता किंवा मग शहर बघता किंवा मग खेडेगाव बघता किंवा माणसं बघता असा दुजा भाव केला जाऊ नये. की इकडं दलित वस्ती आहे की स्लम एरिया आहे म्हणून यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर तिथे आवाज उठवणार नाही किंवा चाललंय दबतंय असा कारभार असू नये. आणि ज्या ज्या गोष्टींची आपण चर्चेत आता मांडणी झाली त्या सगळ्या गोष्टींवर काम केलं गेलं पाहिजे असं मला पर्सनली स्वतः वाटतं. की आपण नवीन काही करतोय यापेक्षा जास्त आपण जुन्या गोष्टी किती सुधारतोय बरोबर यावर भर दिला गेला पाहिजे असं मला वाटतं. की लोकांची मागणी ही जरी तोंडाने बोलत नसतील पण आपापसात तर बोलतातच. कोणी ना कोणी एक जण जाऊन वरच्या माणसाला जाऊन सांगतो की असा असा प्रॉब्लेम आहे, अशा अशा गोष्टींना आम्ही फेस करतोय. तर त्या गोष्टींच्या बाबतीत नगरपालिकेने म्हणा किंवा प्रशासनाने म्हणा वेळीच हात घातला पाहिजे आणि सगळ्या गोष्टींचा निर्णय लावला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. दादा साहेब, आपण काय सांगाल या निमित्ताने, आपण काय आवाहन कराल? की मी जसं म्हणलं की निवडणुका येतात, 5 वर्ष होतात, उमेदवार उभे राहतात, ज्यांनी काम केलं ते पण उभे राहतात, ज्यांनी अजिबात काम केलं नाही ते देखील उभे राहतात आणि त्या निवडणुका पार पडतात आणि कशा पद्धतीने आपण निवडून येतो आणि कशा पद्धतीने निवडून आलं पाहिजे त्याचं तंत्र देखील त्यांच्याकडे असतं. काय आपण सांगाल, काय आवाहन करणार आपण शुद्ध मतदारांना? आबासाहेब, आता धुळे महानगरपालिकेमध्ये 75 नगरसेवक आहेत. आता सगळे 5ही बोटं सारखे नसतात, तसे नगरसेवक पण सारखे नसतात. परंतु जो तो नगरसेवक ते पत्रक काढतो आणि त्याच्यामध्ये तो म्हणतो मी एवढ्या कोटींचे कामं आणले, मी एवढ्या कोटींचे कामं आणली. जर समजा ह्याच पद्धतीने जर सगळ्याच नगरसेवकांकडे जर समजा तेवढ्याच कोटींचे कामं येत असतील आणि ते कामं तेवढे आलेली कामं होतात का नाही हे सुज्ञ नागरिकांना आणि पत्रकार लोकांना जर त्यांनी बोलावलं आणि सांगितलं की मी आधी तुम्हाला पत्रक दिलं होतं की मला नगरपालिकेने एवढे कोट्यावधी रुपये दिले, मला खासदार निधीतून एवढे कोट्यावधी रुपये आले, मला आमदार निधीतून पत्र आले, आमदार निधीतून पैसा आलेला आहे आणि मी तो कुठे डेव्हलप केला ते दाखवा ना. आणि मला वाटतं की जर समोरचे जो कोणी नगरसेवक असेल तो जर 10-20 कोटी रुपये आणत असेल आणि त्याच्या एखाद्या असलेल्या एरियामध्ये तो डेव्हलपमेंट करत असेल तर मला वाटतं की इकडचा जो कोणी असेल आणखी त्याने देखील तसं डेव्हलपमेंट करावं, त्याने देखील पैशांसाठी भांडावं. बरोबर. आणि मला तर वाटतं ना की ह्या वेळेपासून आता खूप छान झालंय की आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ आहे म्हणून तुम्ही आमच्या सगळ्यांमध्ये ऊर्जा आणलेली आहे. आणि ह्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेमधील जेवढे पण सदस्य आम्ही आहोत, आम्ही आता या निमित्ताने आमचा आवाज वाढवणार आहोत, आम्ही ती मोठ बांधणार आहोत आणि आम्हाला इथे काय काय कोणकोणत्या सुविधा असतील मग त्या नगरसेवकाने करू द्या, या प्रशासनाने करू द्या, या कोणाकडे जावं लागलं तरी आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय आमच्या ज्या काही सोयी सुविधा असतील त्या आम्ही यांच्याकडनं घेतल्याशिवाय आम्ही राहत नाही. कारण आम्ही पैसे भरतो, आम्ही त्याचं भाडं भरतो, बरोबर. या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं वेळोवेळी घेतल्या जातात. परंतु जे आम्हाला दिलं पाहिजे, नगरपालिकेने ज्या सोयी सुविधा दिल्या पाहिजेत, नगरसेवकाने दिल्या पाहिजेत. मग नगरसेवक म्हणतो की तो करू देत नाही, तो म्हणतो की ते प्रभाग झाल्यामुळे तो माझा एरिया येत नाही, तो म्हणतो की हे आमदाराकडचं काम आहे, तो म्हणतो की हा रस्ता जो आहे तो BNC मध्ये येतो, तो तिकडचा रस्ता येतो तो नगरपालिकेमध्ये येतो. तर हे आमच्या मतदाराला देखील माहिती झालं पाहिजे की तुमचा रस्ता कोणता आहे, तुमचा BNCचा रस्ता, हे यांच्या सोयी सवडीप्रमाणे घेऊन टाकतात कोणता रस्ता कोणी कसा डेव्हलप करायचा. आणि आम्ही खरोखर तुम्हाला धन्यवाद देतो की आवाज वाढव वोटर, आता तुमचा आमच्या वोटरचा आवाज तुम्ही नक्कीच वाढवलेला आहे. आबासाहेब, आम्ही आमच्या स्वतःसाठी आणि इथल्या ज्या लोकांसाठी जे अशिक्षित लोक असतील त्यांना पुढे घेऊन त्यांना सोयी सुविधा त्यांच्या ज्या आहेत त्या ज्या नगरपालिकेने प्रशासनाने दिल्या पाहिजेत त्या देण्यासाठी आम्ही नक्कीच मदत करू.
आपण पाहतोय मी महाराष्ट्र चॅनलतर्फे आपण आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ आहे. आपण लहानपणापासून बघितलंय की अगदी अंतिम जर काही असेल अगदी तर आपण शेवटी आईची शपथ घालतो. आईची शपथ आपल्यासाठी अंतिम असते आणि म्हणून आम्ही ती टॅगलाईन घेऊन आम्ही आईची शपथ घातलेली आहे. म्हणून मी मतदारांना देखील विनंती करेल की आईची शपथ ही अंतिम असते. आपण पाहतोय आपण धुळे शहरात फिरतोय, समस्या त्याच आहेत. काही ठिकाणी समस्या सुटल्यात, काही ठिकाणी समस्या सुटलेल्या नाहीत. मी जे मगाशी आपण चर्चा करत होतो की नगरसेवक उभे राहतात, जे निवडून आले ते देखील उभे राहतात, जे निवडून नाही आले प्रथम त्यांना काहीतरी उमेदवारी करायची असते, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटत ते पण उमेदवारी करतात. आणि काही नगरसेवक तर असे आहेत की ते 5-5 वर्ष आपल्या युगात फिरलेलेच नाहीत. तो जरी आज जाऊन उभा राहिला तरी तो आपण ओळखणार नाही की हा मागच्या वेळेला उभा होता की नाही उभा होता म्हणून. एवढं म्हणजे निर्लज्जपणा नगरसेवकांमध्ये असतो. आणि तरी देखील या वॉर्डात आता आपण फिरकलेलं नाहीये, त्याची जाणीव असते, ते दुसऱ्या वॉर्डामध्ये उभे राहतात. म्हणून मी मतदारांना सांगेल की असे जे काही नगरसेवक असतील की पहिले त्यांनी 5 वर्ष वॉर्डामध्ये फिरकले नसतील, कुठलंच काम केलं नसेल आणि ते जर तुमच्या वॉर्डात उभे असतील तर त्यांना हाणून पाडा. त्यांचा जो काही बेत आहे, त्यांचं जे काही राजकारण ते हाणून पाडा आणि चांगल्या उमेदवाराला आपण निवडून द्या. आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ आहे या कार्यक्रमांतर्गत आपण पुन्हा नवीन उमेदवारांशी, नवीन मतदारांशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय.